एसपी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातला आहे. केरळला एक पाटील म्हणून पाणी पुरवठ्याला सचिव आहे. अशा अनेक आहेत. तसं आता हे आपले पाटील इथले एक तेलंगणाला, दुसरं कुठे सांगितलं फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये, केंद्र सरकारमध्ये जेटलीजींसोबत काम केलेला माणूस तुमच्या गावात राहतो. जेटलीजी म्हणजे काय माहिती आहे का? सकाळी उठल्याबरोबर 200 वकिलांना ब्रीफिंग देणारं हे नेतृत्व. राजकारणात तर उत्तुंग होतच, पण इतका मोठा वकीलही आपण पाहिला नाही. 200 असिस्टंट असलेला माणूस देशाचा अर्थमंत्री होता. त्यावेळेला त्यांना असिस्ट केलेला माणूस तुमच्या गावात राहतो. म्हणजे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं मी सांगितलं की पुरस्काराचं पीक यावं, रवी अशा प्रकारची काहीतरी करामत करा. हेमंत आयएसचं पीक देणार हे गाव आहे. अशा प्रकारची ओळख या गावाची झाली तर देशामध्ये बिहार हे राज्य असं आहे जे बिहार राज्य आयएस घडवणारी फॅक्टरी आहे. आपल्याला फॅक्टरी होईल ना होईल, पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आयएस देणारं गाव कुठलं तर पीक गाव हे झालं पाहिजे. कारण तुमच्याकडे प्रेरणा देणारी 2 माणसं आहेत. 2 माणसं तुम्हाला सतत प्रेरणा देणारे. आता आपल्याला काही शिकायचं असेल ती 2च नावं डोळ्यासमोर ठेवायची. या मला यांच्यासारखं व्हायचं आहे असा उद्देश ठेवून करायचा. आपल्याकडे काय होते, बऱ्याचदा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करायला जातो. मार्क्स किती मिळाले विचारलं की सांगतात 98.50. हे मार्क्स किती आहेत काय अंदाज आहे का याचा? मी कुतूहलाने विनोदाने सांगत असतो की बाबा तुला जेवढे मार्क्स मिळालेत ना, आम्ही 10वीला होतो, आम्हाला जे मार्क्स मिळत होते तुझ्या मार्काला 3 ने भागल्यानंतर आमचे मार्क्स येत होते. आणि मग 98.50 मार्क्स मिळाल्यावर त्याला विचारलं कुठे जाणार, तू सांगतो इंजिनियर व्हायचं. इंजिनियर होणं काही वाईट नाही, पण एवढ्या हाय क्वालिटीचं जर तुझ्यामध्ये क्षमता असेल तर तू हाय क्वालिटीचा मोठा वरचाच विचार केला पाहिजे. आपल्याला आता अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या गावामध्येच माणसं आहेत, आजूबाजूच्या परिसरामध्येही अशा प्रकारची मानसिकता आपल्या विद्यार्थ्यांची होण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता. रवीने या ठिकाणी बऱ्याच मागण्या केल्या. माझ्या परीने मला जेवढं होईल तेवढं तुला 100% मी मदत करणार, काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. काय विकास करायचा असेल तर अजून काही पदाची आवश्यकता आपल्याला आहे असं आवश्यकता नाही. आणि हेमंत खासदार आहे तुमच्या पाठीशी आहे, पालकमंत्री या ठिकाणचे आहेत, तेही एका विचाराचे आहेत. त्याच्यामुळे तिथेही अडचण येईल असं मला वाटत नाही. ज्या ज्या समस्या तू सांगितल्या हे महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही अभियानामध्ये तुमचं गाव अव्वल स्थानावर येण्यासाठी निश्चितपणाने आम्ही सर्वच तुम्हाला सहकार्य करू. अशा प्रकारची शाश्वती तुम्हाला मी देतो. या ठिकाणी चांगला कार्यक्रम आपण केलात. ग्रामपंचायतीचं कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे ग्रामपंचायतीचं कार्यालय जितकं सुंदर आहे तितकं स्वच्छ आणि नीटनेटकं काम या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून झालं पाहिजे. नाही तर चांगलं ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे, काम वाईट असलं तर मग लोक बोलतील आता याला बदलून टाकायचं, काही काम नाही राहिलं. लोकांना असं वाटलं पाहिजे जेवढं ग्रामपंचायतीचं कार्यालय स्वच्छ आणि सुंदर आहे तेवढं स्वच्छ आणि सुंदर काम ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी करतात. पण यांना पुन्हा पुन्हा संधी देण्याची आवश्यकता आहे. लोक ती संधी देतील असा मला विश्वास आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी विकासाच्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहू अशा प्रकारची शाश्वती तुम्हाला मी देतो. परत एकदा या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. इथेच आपली विकास गाथा थांबत नाही तर ती एका नवीन उंचीवर जात आहे हा आशावाद आपल्या मनोगतातनं आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. तदनंतर